म्हणजे आता ह्या आमची आई जी ह्या हुक्कड गावामध्ये तर सारं माझ्या आईला एवढं कोणी कौतुक करतं की ती अशी आई अशी बाई या गावात होणार, एवढा स्वभाव शांत, एवढा मयळू. तर माझ्या आईला नित्य नेमानं रोज कोणी गावचं कोणी भेटायला यायचं. तर भेटा आल्यानंतर माझ्या आईने मायाचा हात अशी ती अगदी त्यांच्या तोंडावरून उतरायची. ती कोणाला दान धर्म तिनं हा सगळं करायची. तर तिला म्हणजे असं कोणी असं परख वाटत नसायचं, लई माया अशी दाखवायची. आणि मग त्यानंतर मग त्या मायाच्या ह्याच्यात तिचं माहेरचे भरपूर तिला सारखे भेटायला यायचे. सगळं तिला फार इतकं तिच्याशी सगळ्यांना गोडी. मी आईंना लहानपणीपासूनच ओळखते. या माझ्या बाबांच्या बहीणच आहे. 2015 साली मी महेशसोबत लग्न झाल्यानंतर आईने आम्हाला खूप प्रेम दिलं, खूप जीव लावलं. त्यांनी आम्हाला नातसुना नाही तर नाती म्हणूनच हे वाढवलं. लहान वयातच माझे बाबा गेल्यानंतर तर आईंनी म्हणजे मी आईंमध्येच माझ्या बाबांना बघत आले. आईंनी खूप आम्हाला सगळ्यांना खूपच जीव लावलं. सुना नाही तर नाती म्हणूनच वाढवलं. त्यांना महादेव चरणी त्यांना स्थान मिळो आणि त्यांच्या आत्म्यात शांती लाभो. सात भावंड आमच्यामध्ये आमची ही वेळ फोडली. तिच्या बारके भाऊ आमचे एक्सपायर झाले आणि 2 बहिणी पण एक्सपायर झाले. आम्ही आतापर्यंत असे अनुभव माऊलीत होते असे बहीण भाऊ, पण आमची आता ही बहीण सुद्धा आम्हाला सोडून आम्हाला फार दुःख झालंय. तेव्हा असे बहीण भावंड जशी अनुभव माऊलीत होते तशी त्याप्रमाणे आम्ही होतो. पण ती पण आम्हाला सोडून माऊली आता गेली. याच्याबद्दल आम्हाला एवढं दुःख झालंय. सीताबाई कारभारी शिंदे नाव घेतात आमचे आता करत बघतो अशी आम्ही बहीण भावंड होतो. पण आज ती माऊली आम्हाला पुढे दिसत नाही. तेव्हा अशी आमची बहीण होती. बोला. माझं नाव कारभारी शिंदे आणि सगळ्यात पडली आणि तिघा भाऊ ती बहीण. आमची आई अशी समजा भावंडात पुढे थोडली होती, इथे बी येते होती. तेव्हा फार आम्हाला पडली. तिने नारंगिरी महाराजांना 11 वर्ष बाग शिकत लक्ष्मीचं बाबांना येऊ घातलेले अशी माझी आई. नारंगी माझा खूप आशीर्वाद होता. तुला 105 वर्ष आयुष्य लाभो. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस घोड व्हावा. आमची प्रेमळात्या सीताबाई कारभारी शिंदे यांना 29/5/2025 रोजी देवाज्ञा प्राप्त झाली. अतिशय दुःखद अंतकरणाने आत्यांना पवार कुटुंबातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आत्याबद्दल बोलायचे म्हटलं तर स्वर्गाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरी अपुरी पडेल. आमची आणि आत्यांची भेट झाली तर तोंडावरून हात फिरवून मुका घेतल्याशिवाय आत्या राहत नव्हती. अशी माऊली पुन्हा होणे नाही. बहिणीचं भावाविषयी आणि भावाचं बहिणीविषयी प्रेम कसं असतं हे आमच्या आत्याकडूनच शिकायला भेटेल. आत्यांच्या मुखातून कायम रेणुका माता आणि पांडुरंगाचे नामस्मरण चालू असायचे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरेनेची सरे, उत्तमेची उरे कीर्ती मागे. आत्या गेली परंतु तिची कीर्ती कायमस्वरूपी आमच्या स्मरणात राहील. धन्य ती माता, धन्य ती माऊली. आत्यांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. माझं नाव रवींद्र सोमनाथ पवार. मी आजींबद्दल 2 शब्द सांगतो. आजी माझ्या वडिलांची आत्या, माझ्या आजोबांची मोठी बहीण. आजीबद्दल सांगायचं म्हटलं तर आजी इतकी प्रेमळ होती ना. आणि खासकर तर शिरापूरच्या माणसांविषयी आजीचं लई प्रेम होतं. म्हणजे जे माहेर आहे ना, ते माहेरची आपुलकी म्हणजे पाहिजे म्हटलं तर आजीकडून पाहिजे. कधी बी माहेरचा माणूस उकडगावला गेला आणि तिनं भरभरून त्या माहेरच्या माणसांचं
कौतुक करणं, भेटणं, विचारपूस करणं, म्हणजे माहेरची एकदम अतिशय ओढ होती आजीला. आणि म्हणजे मी 4 महिने 6 महिने झाल्यानंतर मी आजीला भेटायला जायचो काही सुट्टीवर. आजीने काही विचारायची, बाबांचं, आईचं, सगळ्या माणसांचं काय चाललंय काय नाही, काही विचारपूस करायची म्हणजे. आणि काही आमच्या बहिणींविषयी, आईविषयी, सगळ्यांविषयी चांगली विचारपूस करणं, सगळं विचारणं, माझ्या मुलीबद्दल, फॅमिलीबद्दल, सगळ्यांविषयी सगळी विचारपूस करणं. तर म्हणजे आजी एक असं व्यक्तिमत्व होतं की एक म्हणजे आजीकडल्या माणसांना बी आणि इकडल्या आजोळच्या माणसांना बी आजी म्हणजे एक असं मायेचं एक पांघरून होतं. आणि हे पांघरून आज या जगामधून गेलेलं आहे. आजीच्या अंतिम संस्कारासाठी मी काही येऊ शकलो नाही, मी ट्रेनिंगमध्ये होतो. तरी पण मी आजीला माझ्यातर्फे सगळ्यांतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माझं नाव राजेंद्र रामदास जोशी. माझा जन्म उक्कडगाव येथे 1980 साली झाला. मला वयाच्या 5व्या वर्षी माझी आई वारली. आणि या कुटुंबामध्ये माझी आजी कैलासवासी सीताबाई कारभारी शिंदे आणि कैलासवासी कारभारी त्रिंबक शिंदे माझे आजी आणि आजोबा होते. आणि या परिवारात मला 3 मामा होते, सोपान कारभारी शिंदे, बाळासाहेब कारभारी शिंदे आणि जगन्नाथ कारभारी शिंदे. आणि मला एक मावशी होती. हा असा एक मोठा परिवार होता. आणि या परिवारामध्येच माझं सर्व बालपण या परिवारात गेलं. आणि माझी आई वारल्यानंतर मी 5 वर्षाचा असताना माझे आईची मला उणीव या जीवनामध्ये मला या माऊलीनं आठवून दिली नाही. सर्व लहानपणापासून सांभाळ या माऊलीने माझा केला. आणि वयाच्या 25व्या वर्षापर्यंत या माऊलीने आमचा सांभाळ, माझ्या बहिणीचा लहानपणापासून एकदम मामांनी, मावश्यांनी सर्व व्यवस्थित केला. आणि आमच्या एक जीवनाला एक सुंदर अशा प्रकारची दिशा मामांनी आणि माझ्या आजी आजोबांनी मला दिली. आणि या माऊलीच्या चरणी माझी हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली. मी हर्षिता आज पणजीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आज आजी आपल्यामध्ये नाही आहे आणि आज आजीच्या बऱ्याचशा आज आठवणी आज आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे. क्षणोक्षणी पावलापावली आज आजीच्या विचारांची आज या ठिकाणी आम्हाला आठवण येते. भरपूर काही सांगण्यासारखं आहे. आजीने भरपूर काही घडवलं, आम्हाला भरपूर प्रेम दिलं, भरपूर काही विचारांचा ठेवा आज आजी या ठिकाणी आज आम्हाला देऊन गेलेले आहे. आजी मला लाडाने बाळ म्हणायची आणि शेवट आजीचा मी लाडका बाळच राहिलो. तर आज ह्याच विचारांना पुढे घेऊन जे काही आजीने आम्हाला सांगितलेलं होतं तोच आज आजींचा विचारांचा पाठवा पुढे घेऊन आम्ही आज समाजामध्ये चांगलं कार्य करत राहू. आणि जिथे पण जाऊ तिथे आमच्या आजीचं आणि बाबांचं नाव या अभिमानाने निघेल. हीच माझी आजी आणि बाबांना दोघांना श्रद्धांजली राहील.